आज भाजी पोळी न बनवता वेगळंच काहीतरी बनवलंय बघा. तर इथं मी थोडंसं कढई अशी फिरवावी म्हणून स्टाईल करायला गेली आणि ती खालीच पडली. असो तर एक कढई घेतली, तेल घेतलं, जिरे मोहरी टाकलं त्याच्यामध्ये. त्यानंतर इथं उडदाची आणि मुगाची डाळ टाकली, हिरवी मिरची चिरलेली टाकली, कढीपत्ता, लाल मिरच्या सुद्धा टाकून घेतल्या आणि शेंगदाणे भरपूर टाकायचे बरं काय. आणि हे सगळं असं छान परतून घ्यायचं तेलामध्ये लालसर होईपर्यंत. त्यानंतर हळद टाकलं आणि इथं थोडंसं काळा मसाला पण टाकलेला आहे आणि इथं चिंचेचं पाणी करून ठेवलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलं मी. आणि ह्या चिंचेच्या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर शिजून घेतलेले भात इथं मोकळं करून घ्यायचं, एकदम छान असा मोकळा करून घ्यायचा. तर आज मी बनवते इथं फुलीवरा, एकदम भारी बनतो आणि लेकरं आवडीनं खातात बरं काय. आणि त्यानंतर हे जे आपलं चिंचेचं सारण शिजलेलं होतं ना ते त्याच्यात टाकायचं आणि चिंचेचं पाणी जास्त करायचं थोडं. आणि ह्याच्याने काय होईल, आंबट असा फ्लेवर येईल भाताला आणि एकदम भारी लागेल. एकदम छान लागते, लेकराला तर खूपच आवडतं, लहान लेकरांना तर. आमच्या घरात मोठ्यांना सुद्धा आवडतं बरं काय आणि डब्याला पण छान बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. त्यानंतर इथं जे काही भांडे वगैरे होते ते करून ठेवला आणि किचन वट्टा पण वगैरे स्वच्छ करून ठेवला. आणि एकदम भारी वाटतं, सगळं काम करून जेवण्यामध्ये वेगळंच सुख असते नाही का. त्यानंतर इथं लेकरू आणि आहो आले होते दुपारच्या वेळेसच, कारण की आम्हाला जायचं होतं गावाकडे. आणि कुठे जायचं असो की आम्हाला चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्यानंतर इथं चहा बनवला आणि मी असं रेडी झालो आणि फायनली निघलो. तर ह्याची खुशी वेगळीच होती बघा, गावाकडे चाललो म्हणून याचा डान्स असा काही करत होता हा. त्यानंतर आम्ही निघालो. व्हिडिओ कसा वाटला, आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. चला बाय, भेटू नेक्स्ट व्लॉग.